काय झालंय? डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल आहे ना, डेड बॉल आहे ना. ओके. बिपिन, आशुतोष मारा करेल. बिपिनचा पहिला बॉल. तुम्ही जर लक्ष दिलं असेल आशुतोष आणि कार्तिक यांची सुंदर अशी खेळी आपल्या टीमसाठी बेस क्रिएट. आणि यानंतरचा होणारा सामना ज्युनियर ओसीसी आणि ज्युनियर एमसीसी यांच्यात पाहायला मिळणार आहे. त्या दोन्ही खेळाडूंनी लाईनअप करून घ्यायचं आहे. टॉससाठी बोलवण्यात येईल लगेचच. ज्युनियर एमसीसी आणि ज्युनियर ओसीसी या दोन्ही टीमच्या प्लेयर्सनी आपला जे ग्राउंड आहे त्याची तयारी, साफसफाई, इतर कामं जी आपल्याला गरजेची आहे त्याच्या टायमाला आपण जेव्हा मॅनेजमेंट आपल्याला गरज पडते तर त्यांनी सुंदर हाताळली आहे. आणि आशुतोषच्या बॅटमधनं काय पाहायला भेटतं तर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. सुंदर असा इनटू द गॅप चौकार पाहायला मिळतो आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आशुतोषची त्याच प्रकारची कामगिरी होती आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळत आहे. आणि वाईट स्वरूपात हा अतिरिक्त धाव स्कोरवरती. आणि हा नो बॉल, नो प्लस काही नाही आहे ना. आणि अशा प्रकारे 3 चेंडू 8 धावा. बघायला गेलं तर चांगली अशी फलंदाजी करताना स्मार्ट क्रिकेट. जे चेंडू आवश्यक नाही मारायचे ते चेंडू सोडताना इथे आशुतोष आपल्याला दिसत आहेत. काय म्हणाल सुदीप याबद्दल? नक्कीच व्हीव्हीएससी संघ चांगली खेळी करतोय आणि काय करताय एक मोठा हादरा बसतोय आशुतोषच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. काहीशी घाई करताना आशुतोष आणि मोठा आदरा व्हीव्हीएससी या टीमला लागताना आता बॅटिंग क्रीजवरती राज. पहिला डिक्लेअर स्वरूपात 1 रन. आवश्यकता नव्हती त्या शॉटची. 9 रन धावफलकावरती लागलेल्या होत्या 4 चेंडूमध्ये, 3 चेंडूमध्ये. आणि हा शेवटचा चेंडू आणि हा चांगला फटका होता पण काहीच क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. आणि अशा प्रकारे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. 1 गडी बाद. डीजे पदर गेलांवर पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. बदली दाजी बदली आणि पदर गेलांवर पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर, पुरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. अशा प्रकारे व्हीव्हीएससीने पॉवर प्ले घेतलेला आहे. पॉवर प्ले ऑलरेडी 11 रन स्कोरबोर्डवर लागलेली आहेत. बघूया व्हीव्हीएससी किती फायदा उचलते या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. ऑलरेडी तर आपण ऋषी बघितलं तर एका षटकांना धावसंख्या आहे ती 11 आहे. तर एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळाला व्हीव्हीएससी कडून. आता तर पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक आहे. तर मला नक्कीच वाटतं की हाणामारीच्या षटकामध्ये एक मोठी कामगिरी करेल व्हीव्हीएससी संघ.
माझ्या मते 1 किंवा 2 चौकार जर या ओव्हरला लागले गेले ना तर स्कोर म्हणजे त्यांनी एकदम सेट होऊन जाईल त्यांचा स्कोर. पण खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला पांडवाज यांच्याकडून. स्ट्रेट ड्राईव्हला तेवढंच चांगल्या प्रकारे अडवताना दिसतात आपल्याला प्लेयर. दुसरा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतंय आपल्याला तो म्हणजे मिथिलेश. आधीच्या ज्या ओव्हर्स याने टाकल्यात त्यासुद्धा अशाच प्रकारे कमी स्कोरिंग. तिसरा चेंडू हाणामारी षटकाचा आणि हा काय यष्टी रक्षकाला सुद्धा कळलेला नाही आहे. अशा प्रकारे आणि हा गडी बाद. रिव्ह्यू घेतला बॅट्समननी. थर्ड अंपायर या पोरीचा लकटाला या बोंबीला कोणावाला नका करूशी येतय पदाला या किंडक नको देवाला. या पोरीचा लकटाला या बोंबीला कोणावाला नका करूशी येतय पदाला या. थँक्यू डीजे. आणि काटेचा मधुर आवाज आणि सर्वांचे लाडती असे समालोचक प्रशांत दादवडे सर यांचं या रंगमंचावर अगोदर तरी सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आता आपल्याला ट्विस्ट बघायला भेटणार आहे मॅचमध्ये सर. बघा की VVSC संघ ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ज्या प्रकारे गोलंदाज जात होते तर मॅच मध्ये बघूया आता काय घडतंय. एस गणेश बॉल अभी 3 गेंदों का खेल हुआ है. 16 पमान. सुदीप थैंक यू सो मच. कार्तिक प्लेइंग ऑन 4 एंड राज प्लेइंग ऑन 3. मिथिलेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. स्कोर 16 पमान. बैकफुट चले गए आंसर पर अच्छा स्ट्रोक है लेकिन फील्डिंग भी बहुत ही बढ़िया हो रही है. तो 1 रन लेने का मौका. स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रतियोगिता का आज का दूसरा दिन सभापति चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं डिबेट लाइव पर. VVSC टीम अच्छा स्ट्रोक कड़क शॉट गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. ब्यूटीफुल स्ट्रोक. Glorious looking stroke played by Raj. राज कमाल कर रहे हैं आज इस ओवर की अगली गेंद. टाइमिंग बढ़िया लेकिन खिलाड़ी तैनात. रन आउट का मौका था और सर जरूर था. अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं. कार्तिक 5 पर बल्लेबाजी करे. राज 7 पर. मिथिलेश का ये ओवर दूसरा ओवर प्रगति पर है. जो बैटिंग पावर पे बहुत अहम रहेगा इस प्रतियोगिता में. यज्ञेश्वर पाटिल साहब का जन्मदिन और उस अवसर कर आप देख रहे हैं ये बहुत ही बेहतरीन. राजाराम पाटिल साहब इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं जो हमारे सबके दिल के धड़कन है. तानाजी कदम आपका भी स्वागत है. आने वाले दिनों में एक बहुत बड़ी न्यूज़ लेके आएंगे फोन के साथ. अब स्कोर कुल मिलाकर 21. डिसीजन पेंडिंग. अंपायर का डिसीजन क्या होगा वो देखने वाली बात है. सारे खिलाड़ी अपनी जगह पर हैं. सुदीप हमारे साथ है. सुदीप इस वक्त ऊपर दूसरा प्रगति पर. रनों की रफ्तार बहुत अच्छी है बल्लेबाजों की. कार्तिक और राज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं.
कार्तिक और राज तो बहुत अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं सर, लेकिन इसमें प्रॉब्लम क्या है कि एक मुझे ट्विस्ट लगा कि जिस प्रकार से जय की बैट चल रही थी तो जय अभी तक क्रीज में क्यों नहीं है, तो मुझे लगा था तो, लेकिन राज ने ये साबित कर दिया कि मैं भी हूँ। एक खिलाड़ी के ऊपर अगर आप निर्भर रहेंगे तो बात नहीं बनेगी। ये टीम वर्क का खेल है। अगर आपके पास 9 खिलाड़ी है तो उनका योगदान बहुत इंपॉर्टेंट। स्कोर 22 पर 1। 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। आदेश गेंदबाजी करने के लिए आए हैं। मैं समझ सकता कि एक खिलाड़ी आपका फॉर्म में है तो उनको थोड़ा ऊपर भेजने की ज़रूरत है, प्रमोट करने की ज़रूरत है। और गेंद स्टंप के ऊपर टकराई है, स्टंप के ऊपर टकराई है, लेकिन बहुत सारी चीज़ें देखी जाएगी। अंपायर क्या देखना चाह रहे हैं वो इम्पॉर्टेंट है। नो बॉल। निखिल वहाँ मौजूद है और ज़्यादा फ्लाइटेड गेंद थी। हर्षद को मैं देख रहा हूँ। हर्षद आने वाले दिनों में एक बहुत बड़ी खुशखबरी लेके आने वाले हैं। हां नक्कीच हर्षद यांच्याकडनं मोठी खुशखबरी पाहायला मिळणार लवकरच। पुढच्या महिन्यात विवाह बंधनात अडकणार आहेत हर्षद फोंडके। निखिल नो+1। यस नो+1। तो स्कोर 24 पर पहुंच चुका है। सुदीप आप कुछ कहना चाह रहे थे हर्षद के बारे में? तेच की आता हर्षद फोंडके लवकरात लग्न बंधनात अडकणार आहेत, त्याचसोबत हार्दिक पाटील सुद्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत। तर आपले दोन सर्वांचे आवडते असे खेळाडू लग्न बंधनात अडकणार आहेत। उत्सव मूर्ति है। स्कोर 25 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। आदेश गेंदबाजी करने के लिए तैयार। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। इस बार बीट किया बल्लेबाज को। कार्तिक 6 पर बल्लेबाजी कर रहे। राज 8। स्कोर तीसरे ओवर की कहानी बीच मैदान पर जारी है। 25 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया। स्ट्रोक दमदार। रन मिलेंगे 4। कमजोर कोशिश वहां बिल्कुल बॉडी लाइन पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। उसके बाद में दोबारा ओहो इस बार बढ़िया फील्डिंग। एक बार आपने गलती की, दूसरी बार आपने एक अच्छी फील्डिंग की है। तर प्रशासन जेव्हा टॉस झाला होता मी VVSच्या कर्णधाराला विचारलं होतं किती धावा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यांनी सांगितलं होतं की 32 ते 35 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू। मागच्या मॅचमध्ये 32 धावा केल्या होत्या आणि या मॅचमध्ये जर बघितलं तर 30 धावा आहे, तर नक्कीच एक क्षमता आहे त्यांच्यामध्ये। जी हाँ, बल्लेबाजी बहुत बढ़िया कर रहे हैं और पॉजिटिव सोच के साथ जो प्लान ए है उसके अनुसार आपकी बल्लेबाजी चल रही है। 31 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर आखिरी गेंद है। आदेश के इस ओवर में 5 गेंदों में 7 रन। और अब जाकर अंपायर क्या ये वाइड बॉल है? नो, इस वक्त वाइड बॉल का इशारा नहीं है, फेयर डिलीवरी है। 31 और साइड पर अच्छा स्ट्रोक है। 1 रन देने का मौका दोनों बैटर के पास बिल्कुल है। तालियां डगआउट में बज रही है, तालियों की आवाज आ रही है। दर्शक दीर्घा में तालियों की आवाज आती है तो बिल्कुल मजा आता है। तालियां बजाना शुरू कर दिया इस वक्त डगआउट में। 32 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 32 रन 1 विकेट के नुकसान पर। थैंक यू डीजे। दो ओवर के बाद 21, 3 ओवर के बाद 32, इस ओवर में आए 10 रन। ये कैलकुलेशन है। पांडवास की बात करें तो इनके पास भी काबिल वाले खिलाड़ी हैं, लेकिन जैसे कि आप चर्चा कर रहे हैं कार्तिक और राज, और बैटिंग में बहुत गहराई है। VSC टीम की अगर बात करें तो जैसे कि आप हार्दिक की चर्चा कर रहे थे, हार्दिक तो पहुंच चुके हैं मंच के ऊपर। ओ भाई यार ये शॉट आपको नहीं खेलना है, जाना पड़ेगा डगआउट की तरफ। बल्लेबाज आउट। थँक यू डीजे। सुधीक काल पण मी सामने बघितले, बॅट्समन जेव्हा एक आउट होतो ना तो स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आउट झाला किंवा नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन आउट झाला तर तिथून एक बॅट्समन जो असतो म्हणजे एका बॅट्समनला जायचंच असतं, पण आणखीन एक बॅट्समन तिकडे जाऊन काय करतो ते मला कळत नाही। चर्चा चालू असते सर, चर्चा चालू असते आणि चर्चा झाली की खर्च तुम्हाला माहित आहे होतोच त्याच्यामध्ये। नाही पण एक बॅट्समन जाऊ शकतो, तो आउट झालाय, त्याचा पार्टनर तिथे जाऊन त्या पार्टनरला आणण्यासाठी जातो, तिथे मला कळलं तो इथे आतमध्ये येऊन नॉन स्ट्रायकर एंडला चर्चा करू शकतो। काय ते आजकाल गेमची टेम्परामेंट झाली आहे, गरज वाटते सगळ्यांना ते जाऊन सांगण्याची की वारंवार काय करतोय आपण। मैदानाच्या आतमध्ये एक अनुभव सुद्धा कामाला येतो ना तितकाच, कारण त्या खेळाडू तितका वेळ तो घालवला असतो मैदानामध्ये। 30 वर्षामध्ये सुदीप मी अनेक फॉर्मॅट बघितलेत,
ओव्हरआर्म बॉक्स असतील, टर्फचे असतील किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हरआर्म बॉक्स देखील मी बघितला आहे. पण हा जो प्रकार मी पहिल्यांदाच बघतोय बघा. आता यानंतर तो काय आपल्याला त्याचा प्रत्यय येईल मैदानावरती. चेंडूवर ड्राईव्ह केला, सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. दर्जेदार या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करत असताना धावपलकावरती धाबा आहेत 32 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक धाव मांडणार आहे. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 33 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती दिवेश. फटका चांगला आहे, दर्जेदार आहे, दमदार आहे. चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 38 धाबा धाबलकावरती आहे. टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू आहे. मनगटाचा सुंदर वापर. चेंडू गेल्या स्क्वेअर लेगमध्ये शानदार बॅटिंग करत असताना कार्तिक आणि जय धापलकरती एकूण धाबा आहेत 4थ्या षटकात 39 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर ज्युनियर MCC आणि ज्युनियर OCC दोघांनी टॉससाठी यायचं आहे. ऑफ साईडला हलक्या त्याने खेळून काढलेला चेंडू. धाव पूर्ण होते, धावसंख्या धावून पोहोचते ती 40 आणि 41 असं भलं मोठं आव्हान असेल पांडवास बॉईज समोर. ज्युनियर MCC आणि ज्युनियर OCC टॉससाठी यायचं आहे. थँक्यू. डॉक्टर आम्हाला माहिती देतात कालपासून त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आमच्याबरोबर. स्कोरिंगचं काम करत असताना आत्तापर्यंत स्पर्धेतली 40 ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलं कारण 35 36 37 पर्यंत आपण पाहिलं होतं. परंतु 40ची ओस आत्तापर्यंत कोणी ओलांडली नव्हती, ती पहिल्यांदा ओलांडली गेलेली आहे. आमचे कॅमेरामॅन गणेश देखील आता सक्रिय झालेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. राजाराम पाटील साहेब व्यासपीठावरती आहेत. काल इतका चांगला माहोल होता. राजाराम पाटील साहेब आपले मार्गदर्शक आहेत आणि लगेच सगळ्यांना कुल थंड कुल या ठिकाणी करून टाकलं होतं. आज देखील ते व्यासपीठावरती आहेत. सामन्याचा टॉस यानंतर होणारा सामन्याचा टॉस केला जाणार आहे. तर ज्युनियर MCC आणि ज्युनियर OCC दोन्ही संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे रंगमंचावरती. ज्युनियर OCC आणि ज्युनियर MCC. सध्या हार्दिकला पाहतोय. हार्दिक, राज आणि त्याचबरोबर हर्षद 2 उत्सवमूर्ती एकाच ठिकाणी बसलेले आहेत. तिसरा कुठे दिसत नाही सर मला. तिसरा तो म्हणजे संकेत वांद्रे. सध्या हे दोन्ही उत्सवमूर्ती आहेत हार्दिक आणि बाजूला आहे सर. थोडा बघा त्या साईडला, थोडा कॅमेराचा अँगल त्या साईडला बघा तर तानाजी कदम यांच्याबरोबर मागे दिसेल तो आपल्याला. आदरणीय यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा पाहतोय. सभापती चषक 2025चा महासंग्राम. टॉससाठी तयार आहे. सुदीप आमच्याबरोबर असणार आहेत, दोन्ही संघाचे कॅप्टन. तर टॉससाठी यायचं आहे. तर ज्युनियर MCC आणि ज्युनियर OCC दोन युवा खेळाडू, दोन जाणते खेळाडू. एका साईडला आहे तर बंड्या, तर दुसऱ्या साईडला आहे मारी. तर बघूया. चापा. तर काय ठरवलंय मारी टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग. किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न कराल MCC संघाला? 25च्या मागेच हे करूया. ठीक आहे, थँक्यू. तर बंड्या किती धावा मारण्याचा प्रयत्न कराल OCC ला? 25च्या वरतीपर्यंत ट्राय करू, आता बघू. ठीक आहे, ऑल द बेस्ट दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांना. आता त्याने सांगितलं बघू, म्हणजे कुठे बघणार आहे आता जे आहे ते मॅच मध्ये दिसेल. मैदानात बघूया आपण काय होते ते. रंगमंचाच्या पुढे जे सुद्धा खेळाडू आहेत, जे सुद्धा प्रेक्षक आहेत, त्यांना थोडा विनंती करेल की थोडी त्यांनी मागे व्हायचं आहे. आमच्या मान्यवरांना सामने दिसत नाहीये, त्याची नोंद घ्यायची आहे. यू मिस आईट. सर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? यू मिस आईट. बघूया काय घडलंय ॲक्शन रिप्लेमध्ये. 2 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आशुतोषचा खूप चांगला चेंडू आहे. फलंदाजाला पडली भूल भूल भूल. दांडी झाली गुल. गोलंदाजी पॉवरफुल.
काळ झाला बिनहरी हारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत नाही आमची पावर आहे धडका तुम्हाला सोसायचा नाही स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल है और बैटिंग पावर प्ले ऑन अचुतेश गेंदबाजी कर रहे हवा में बॉक्स के बाहर बल्लेबाज दिवेश आए दिवेश चले गए हैं त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत नाही आमची पावर आहे धडका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी लई भन्नाट आहे, आपली यारी लई भन्नाट आहे, आपली यारी सुदीप अगर लॉफ्ट करेंगे हवा में खेलेंगे तो आपको डगआउट की तरफ ही जाना पड़ेगा आपने लॉफ्ट किया हवा में खेले और बॉक्स के बाहर गेंद चली गई जी सर बिल्कुल हवा में खोलोगे तो बाहर ही जाओगे डगआउट में जाओगे खेमा आपका वैसे भी इंतजार ही करता रहता है लक्ष्य बहुत बड़ा है सुदीप तो विकेट के ऊपर खड़े रह के सेन्सिबल बल्लेबाजी करें सर हे जो VVSC संघ आहे ना याच्यामध्ये मी ना फील्ड ऑफ कॉम्बिनेशन गेम अंडरस्टँडिंग खूप बघितलं आहे जो आशुतोष जो गोलंदाजी करतोय ना त्याला मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी भेटली होती ती मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याने जयला दिली कारण जयने 6 चेंडूमध्ये 14 धावा केला होता प्लस 2 विकेट घेतले होते तर खूप आणि ज्या आशुतोषच्या धावा होत्या त्या खूप जास्त होता परंतु त्याने ती जर्सी जयला दिली तर एक चांगली अंडरस्टँडिंग पाहायला मिळतं या VVSC संघामध्ये कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला कळलं पाहिजे टीम वर्क महत्त्वाचं आहे आणि जरी इथे आपण कागदावरती बघितलं परफॉर्मन्स करत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एका खेळाडूला मिळाला आहे परंतु त्यानं दुसऱ्या बाजूला दुसऱ्या नाण्याची दुसरी बाजू बघितली की अजून एक कॉन्ट्रीब्युशन करणारा खेळाडू आहे आणि त्याचं कौतुक करायला पाहिजे पुढच्या सामन्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो आणि तो प्रयत्न या ठिकाणी आशुतोषकडनं राहिला 5 रन 2 विकेट के नुकसान पर ओवर पहला समाप्त हुआ टप्पा खाते उछाल मिला बैकफुट पर गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं है थोड़ा सा बैकफुट चले गए थे लेकिन देखा कि ऑफ स्टंप के बाहर गेंद है तो उसके बाद में खेलने का कोई प्रयास नहीं है बल्लेबाज का ये सही छोड़ा है वाइड बॉल का इशारा स्कोर 6 रन 2 विकेट के नुकसान पर पांडवा संघाला पलटवार करायला लागेल पांडवा संघाला मोठा पलटवार करावा लागेल ज्या प्रकारे VVSC संघाने पलटवार केला होता तर मैदानाच्या आतमध्ये काय घडतं तर 2 वारंवार वाईड बॉल अवांतर अशा 2 धाव भेटत आहे विघ्नेश फाइटर अक्षय 11 डोंगरपाड़ा और साइशा 11 नेमा बॉयज़ अभी एक और जूनियर का मैच हो जाएगा उसके बाद में आपका एक बहुत बड़ा मुकाबला है तो ये ध्यान में रखना है आप तैयार है और रिपोर्टिंग करें जो हमारी मैनेजमेंट टीम है माउली की आपको रिपोर्टिंग करना है फॉर्मेलिटीज को पूरा करना है स्कोर 8 2 विकेट के नुकसान पर पांडवास कार्तिक की बहुत बढ़िया गेंदबाजी अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को लॉन्ग वन बॉडी लाइन के बाहर भेज दिया दर्शन स्ट्रोक 4 रन Look at this shot. Beautiful timing. Tipati long on reason. Welcome boundary. बैकफुट चले गए इस बार हवा में गेंद थी कैच छूटा सपना टूटा गेंदबाज का दिल टूटा स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर सुदीप दूसरे ओवर का खेल है 4 गेंदों का खेल अभी समाप्त हुआ है रिक्वायरमेंट 12 का है पांडवास को पलटवार करना पड़ेगा सर इधर पांडवास अभी तक पलटवार नहीं कर पाई है हाथ नहीं खोल पाई है तो पांडवास को पलटवार करना पड़ेगा और ये स्क्वायर गेंद हवा में और खिलाड़ी तंबू के ऊपर तैनात शुक्रिया डीजे लॉफ्ट करना चाह रहे थे लॉन्ग ऑफ की बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला गया लेकिन अंडरआर्म क्रिकेट है अलॉन्ग द कॉन्फिडेंस जितना खेलेंगे उतना फायदा होगा इसको 13 रन 3 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है 13 गेंदें 28 चाहिए मुकाबला जीतने के लिए पांडवास 13 पर 3 बैकवर्ड चले गए गेंद को खेलना चाहते थे वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी टाइमिंग नहीं कर पाए 2 ओवर का खेल समाप्त हुआ 2 ओवर के बाद स्कोर 14 रन 3 विकेट के नुकसान पर पांडवास शुक्रिया डीजे कंपैरिजन मैच नंबर 10 20 पर 1 आफ्टर 2 ओवर 14 पर 3 ये कंपैरिजन आपके स्क्रीन पर डिबेन लाइव द्वारा 12 गेंदे 27 चाहिए तो कुएं का पानी बहुत गहरा है निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत होगी बहुत मशक्कत करनी पड़ेगी बहुत मेहनत करनी पड़ेगी
और इसी के बीच में एक अच्छा प्रहार, लेकिन खिलाड़ी को यश नहीं. लॉंगा क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर फटका खेळला होता. टायमिंग पहा, टायमिंग चांगलं होतं पण प्लेसमेंट नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असताना चांगली बॅटिंग करायची असेल, टायमिंग बरोबर प्लेसमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅपमध्ये चेंडू खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चेंडू रेडी केला नाही आहे. हा ब्लाइंड स्ट्रोक आहे बॅट्समनचा. तुर्ने 6 वरती घेतोय. लवेश 2, 10 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता, 15/3 करण्याच्या मोबदल्यामध्ये. हा फटका चांगला आहे आणि त्या गाणं वाजतंय, उडी उडी जाय, गेट बॉडी लाइन के बाहर, 4 रन चौका. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट. स्कोर 19, 3 विकेट के नुकसान पर. यह भी कमाल का स्ट्रोक है. यहाँ फील्डर मौजूद है लॉन्ग ऑन पर, बढ़िया फील्डिंग और तुर्ने की पारी समाप्त. 4थे विकेट का पतन. 19 for 4. शुक्रिया दीजिए. सभापति चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं डिबेट लाइव पर. स्कोर 19, 4 विकेट के नुकसान पर पांडवास 8 गेंदे 22 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. इस मुकाबले में VVSC टीम की अगर बात करें तो सुदीप बेहतरीन प्रदर्शन रहा है. VVSC संघाचं खूप चांगलं प्रदर्शन राहिलं आहे. मी तर आधीच त्याने कॅप्टनने सुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवला होता टीमवरती, आणि त्या विश्वासाला पूर्णपणे खरं उतरताना दिसत आहे VVSC संघ. म्हणजे कॅप्टनचा तो विश्वास असतो ना, तो खेळाडूंवरती असतो, आणि खेळाडू त्या प्रकारची कामगिरी केली तर कॅप्टनची मान नक्कीच उंचावते. क्या बात है सुदीप, बहुत बड़ी बात आपने बताई इस वक्त. और कप्तान का रोल तो बहुत इंपॉर्टेंट है. उसके साथ सारे खिलाड़ी मिलजुल कर काम कर रहे हैं. 6 गेंदें 21 चाहिए. 3 ओवर के बाद 20, 4 विकेट के नुकसान पर पांडवास. चढवा तुझो बापूस लय खविसाय गो येता जाता थँक्यू डीजे. शेवटचा षटक बघूया. शेवटच्या षटकामध्ये काय पलटवार पाहायला मिळतो पांडवास कडून. 6 चेंडू आणि धावा पाहिजे त्या 21. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण यश मिळत नाही आहे. तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आणि गडी बाद होतोय. सुदीप, आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत, परंतु विरार असोसिएशन ज्या पद्धतीनं काम करत आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. टीम मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत आहेत. आणि आता या असोसिएशनचे अर्थमंत्री अमित चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. मी अमित चौधरी यांना विनंती करेन, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठं खातं कोणतं आहे ते अर्थमंत्री, अर्थात अर्थव्यवस्था तुमच्याकडे आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अमितजी चौधरी आमचं आपल्या या व्यासपीठावरती माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. इस पर पांडवा चौना हार के कगार पर. एक्सीलेंट बॉलिंग, बहुत बढ़िया गेंदबाजी. 3 गेंदे 21 रनों की ज़रूरत है. हैट्रिक के लिए 500 का इनाम. भाऊ की तरफ से 500 का इनाम है. संदेश बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ऑन हैट्रिक गेंदबाज, अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज बिपिन और संदेश. इकबाल के लिए एक मौका है. कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं. गेंद को स्वीप करना चाह रहे थे, फ्लाइटेड गेंद थी. बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी. अगर लेग भी पर होता ना तो बात बनती. यहाँ आपको वो तीसरा विकेट मिल सकता था. नक्कीच बात बनली असती इकडे. तर बघूया शेवटचे 2 चेंडू, 2 चेंडूंमध्ये काय घडतंय. सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, तितकाच सुंदर मरीन ड्राईव्ह, त्याच प्रकारे फटका येतोय. आता सुदीप, सर्वात महत्त्वाचं काय शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ती महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, यानंतर सांगेल. योग्य वेळी करणं आता ती वेळ नाही आहे. सामना इथे शानदार पद्धतीनं VVSC संघानं जिंकलाय. मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहूया कोणाला जातोय. आशुतोष भाऊ कोण जातोय.